आता थेट आपण जाणार आहोत संभाजीनगरमध्ये, कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शौर्य दिन साजरा केला जातोय। आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमधले नेते अंबादास दानवे आणि त्यासोबतच चंद्रकांत खैरे या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शौर्य दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। शौर्य दिन साजरा केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधली थेट दृश्य आपण पाहतोय। ठाकरे सेनेकडून शौर्य दिनानिमित्त आरतीचं आयोजन करण्यात आले। तर ठाकरेंचे शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमधले सगळे प्रमुख नेते या कार्यक्रमस्थळी दाखल झाले। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यासह शहरामधले ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते यावेळी उपस्थित आहेत आणि शौर्य दिनानिमित्त आता आरतीचे आयोजन करण्यात आले। आता काही वेळातच या आरतीला सुरुवात होईल। गुरुजी चालू करने की क्या? चलो छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काही वेळापूर्वी भाजपकडून देखील शौर्य दिनानिमित्त आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरती करण्यात येते। ही आरती जी आपण पाहत आहोत ही छत्रपती संभाजीनगरच्या सुपारी हनुमान मंदिरातली आहे, जिथे आरती होते। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि इतर कार्यकर्ते करत आहेत। आज ही जी आरती केली जाते आहे ती शौर्य दिन म्हणून या ठिकाणी केली जाते आहे आणि काही वेळापूर्वी भाजपाने आरती केली। आता ही जी आरती होते ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची होते आणि थोड्या वेळानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील आरती या ठिकाणी केली जाणार आहे आणि महाआरती शौर्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी ही आयोजित केलेली आहे। माधवी, कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण बघतोय काही वेळापूर्वी भाजपकडून शौर्य दिनानिमित्त आरती करण्यात आली होती, त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून शौर्य दिन साजरा करण्यात येतोय। ही आरती केली जाते आणि त्यानंतर काही वेळातच शिंदेच्या शिवसेनेकडूनही आरतीचं आयोजन करण्यात आले। तर महायुतीमधले दोन घटक पक्ष असे वेगवेगळे कार्यक्रम करतात आणि त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही शौर्य दिनानिमित्त आरतीचं आयोजन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधल्या सुपारी हनुमान मंदिरातली ही दृश्य आपण बघतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरती करण्यात येते। चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी भाजपकडून देखील अशाच रीतीनं आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यावेळी भाजपचे जिल्ह्यामधले प्रमुख नेते त्यावेळी उपस्थित होते। आपण दृश्यांमध्ये बघतोय भागवत कराड यांच्यासह सगळे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आणि अगदी काही वेळातच शिंदेच्या शिवसेनेकडूनही आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वतंत्रपणे त्यांनी देखील आरतीचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता वेगवेगळ्या पक्षांकडून आज अशा रीतीनं शौर्य दिनानिमित्त आरती करण्यात येते।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.